सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। देवगड समुद्रात हायस्पीड मच्छीमारी ट्रॉलर्सनी हैदोस घातला आहे। शेकडो हायस्पीड ट्रॉलर खोल समुद्रात मच्छीमारी करताना दिसत आहे। मच्छीमार बांधवांनी सांगून देखील अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करत आहे। देवगड येथे खोल समुद्रात हायस्पीड ट्रॉलर केल्या जाणाऱ्या मच्छीमारांची ही दृश्ये। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। मागील 4-5 दिवसापासून मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर स्टील ट्रॉलर इथे देवगड बंदरात 10 वावापासून अगदी 25 वावापर्यंत अक्षरशः धुडगूस घालत आहेत। नुसते मच्छी मोठ्या प्रमाणात मिळत आहे म्हणून ते आलेले आहे आणि स्थानिक मच्छीमारांचं मोठं नुकसान करत आहे। त्यांची जाळी फाटत आहे, त्यांना दादागिरी करत ग्रुपने असल्यामुळे ते दादागिरी करतात आणि ह्या सर्वांकडे सरळ दुर्लक्ष केला जातो। आज फिशरीची बोट आपल्या 15 उभी आहे, त्यांना ते दिसत नाही किंवा गस्ती नौका पोलिसांच्या जात आहेत, त्यांना हे आढळत नाही म्हणजे कमाल। आमच्याकडे त्याचा व्हिडिओ काल ज्यांचे नुकसान केलं त्यांच्याकडून व्हिडिओ आला आहे, तो तरी बघा म्हणावं आणि आहेत की नाही खरं खोटं आहे ते तरी करा। काल आता रात्री पाठवलेली होती ती फिशरीची बोट, त्यांना कुठली बोटच दिसली नाही। एकीकडे सगळीकडे हे मच्छी लाईट LED लावून इकडे आमचं सत्यानाश करून टाकलं ह्या लोकांनी। आम्हाला अक्षरशः भिकेला लावलं आहे स्थानिक पर्सन सीनवाल्यांनी आणि इकडे आता हे आक्रमण झालं आहे। त्यामुळे आम्ही करायचं काय नेमकं हाच प्रश्न मच्छीमारांसमोर पडला आहे आणि ही दाद मागायची तर कोणाकडे मागायची हाच प्रश्न पडला आहे। शेकड्याने आहे, जवळजवळ ग्रुपने आहे ते एकेका ग्रुपमध्ये 20-25 बोट्या असं सगळ्या समुद्राजवळ देवगडपासून विजयदुर्गपर्यंत संपूर्ण समुद्र अगदी 10 वावापासून ते 25 वावापर्यंत संपूर्ण ग्रुपने फिरत आहेत। एकट्या वेळी असे फिरत नाही, मागे त्यांना पकडून आणल्यामुळे ते आता ग्रुपने आता आणि स्वतः समजा कारवाई करायला गेलो त्यांच्यावर ते कदाचित आक्रमण करण्याची शक्यता असते आणि साधारणचे मच्छीमार त्यांच्या बोटिंगवर जाऊ शकत नाही कारण त्या लोखंडी बोटी आहेत। त्या येऊन जर इथे ठोकलं आमच्या बोटीनं, जर आमच्या लाकडी बोटी आहे त्यांना जर ठोकलं तेव्हा आमच्या बोटी खाली तळाला जातील, त्यांचा जलसमाधी घेतील, त्यामुळे ते जवळपास कोण जायला धजत नाही आहेत। निवडणुका होत्या म्हणून राजकीय पक्षांनी आम्हा सर्व मच्छीमारांना आश्वासनं दिली होती की आता हे हद्दपार करणार, LED लाईट हद्दपार करणार किंवा कायमस्वरूपी बंद करणार, पण ते मला वाटतं ते निवडणुकीपुरतंच होतं। आता निवडणूक मतदान झालं आणि ह्या सर्व बोटी आता बाहेर गेलेल्या आहेत। हे काय ह्याचं नक्की काय ह्याचं आहे तेच आम्हाला समजेन असं झालं आहे। फक्त निवडणुकीपुरतंच होतं काय, आश्वासने दिली होती की काय असं वाटायला लागतं। एक तर इथे कोणाला हे संपूर्ण दिलेले आहे किंवा पोलीस प्रशासन किंवा फिशरीज खातं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे असं मला वाटतं आहे। कारण त्यांच्या समोर हे सगळं घडत असताना त्यांना ते दिसत नाही की जाणून बुजून दुर्लक्ष करतात हेच आम्हाला समजेन असे झाले आणि शासकीय अधिकारी करतातच, त्याबरोबर आता आपले पक्षाचे म्हणजे राजकीय नेतेसुद्धा आम्हाला तोंडाला पानं पुसणार आहे काय समजत नाही। कारण ताबडतोब ह्याने निवडणुकी आपले मतदान पर्व झाल्यावर आज सगळ्या बोटी बाहेर गेलेल्या आहेत, सगळ्या LED लाईट घेऊन अगदी बिंदासपणे राजरोसपणे आणि इथे फिशरीची बोट समोर असताना त्यांच्या समोरून जाता येते आणि त्यांना ते समजत नाही। बंदी कालावधी आहे, ते कशासाठी बाहेर जातात, फिरायसाठी जातात की पिकनिकला जातात ते बघा ना। आणि त्याच्यावर कारवाई तर नाहीच झाली आतापर्यंत, पकडलेल्या यांच्यावर कारवाई काही झालेलीच दिसत नाही। आता ते कशासाठी पेंडिंग ठेवलं आहे ते मला माहीत नाही, पण हे समोर जाताना असताना त्यांना अटकाव सुद्धा करू शकत नाही, हे काय विचित्र दिसत आहे। त्यावेळी फक्त निवडणुकीच्या अगोदर मतदानाच्या अगोदर फक्त राजकीय पक्षांनी आम्हाला आश्वासनं सगळ्यात जवळजवळ पक्षांनी आश्वासने दिली आहे, पण त्याची कारवाई होताना दिसत नाही। हे आमचं दुर्दैव, मच्छीमारांचं दुर्दैव असं समजायचं आहे आणि याच्यापुढे आणखी तीव्र लढा आपल्याला करावा लागेल। यावेळी बहिष्कार तात्पुरता मागे घेतला होता, आपण या पुढच्या निवडणुकांमध्ये अगदी सगळीकडे सगळ्या गावांनी सांगून सगळ्यांनी त्यांच्यावर कायमस्वरूपी बहिष्कार घालावा लागेल।